तर जनतेला खूप साऱ्या जनतेपर्यंत हा सुविधा पोहोचावी हा आमचा उद्देश आहे. खूप सारे पेशंट लिव्हर क्लिनिकद्वारे त्यांचा जो लपलेला आजार आहे लिव्हर हा शोधून काढण्यामध्ये मेडिकल हॉस्पिटलने हा प्रयत्न चालू केलेला आहे लिव्हर क्लिनिक. सर या क्लिनिकमध्ये सर्वसामान्य रुग्णांना नेमकं काय फायदा? तर ह्या गोष्टीमुळे आपलं की ज्या पेशंटला लिव्हरचा त्रास माहिती नाहीये पण त्याच्या बॉडीमध्ये तो त्रास चालू आहे तो आपण लवकररित्या त्याला शोधू शकतो, योग्यरित्या त्याला ट्रीटमेंट देऊन भविष्यात होणारा धोका आपण टाळू शकतो. हा मेन त्या मागचा उद्देश आहे. सर मेडिकल हॉस्पिटल हे इतर हॉस्पिटलपेक्षा काय वेगळं देणार आहे? हा तर फायब्रोस्कॅन ही जी टेस्ट आहे तर बाकी हॉस्पिटलला त्याचं किंमत जी त्याची टेस्टची प्राइस घेतली जाते, जी फीस घेतली जाते त्यांच्या कंपॅरेटिव्ह मेडिकल हॉस्पिटल एक पॅकेज मध्ये लिव्हर क्लिनिकद्वारे फायब्रोस्कॅन, कंप्लीट ब्लड काउंट, लिव्हर फंक्शन टेस्ट एक पॅकेज मध्ये करून प्लस कन्सल्टेशन फी मध्ये काही माफक त्याच्यामध्ये करून आपण ती सुविधा जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. सर लिव्हर हा आजार हा वाढतच चाललेला आहे, याबद्दलची काय दक्षता घ्यावी किंवा काय अवेअरनेस काय तुम्ही सांगाल लोकांना? तर दक्षता घेण्यामध्ये की पहिले वजन कंट्रोल करणं, अजून आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला लिव्हरचा त्रास आहे का, आपल्याला फॅमिलीमध्ये स्वतः या कोणाला डायबिटीस वगैरे हा त्रास आहे का, हे योग्यरित्या आपण पूर्वरित त्याचं लक्षण पाहून डॉक्टरांकडे त्वरित जाऊन त्याच्याबद्दल उपचार करू शकतो. सर मेडिकलमध्ये एकाच छताखाली ह्या सगळ्या तपासण्या आहेत की काय वेगळ्या? नाही, एकाच छताखाली सर्व तपासण्या आहेत. आणि साधारणतः खर्च काय असेल सर्वसामान्यांना? तर सर्वसामान्यांना तरी आता फायब्रोस्कॅनचा आपण 2,500 ते 3,000 पर्यंत करण्याचा ठरवलं आहे पूर्ण पॅकेज मध्ये. फॅटी लिव्हर हा गंभीर आजार आहे कसं? हा फॅटी लिव्हर हा गंभीर आजार उद्भवू शकतो. कधी आपण त्याला योग्यरित्या ट्रीटमेंट नाही चालू केली तर पुढच्या 5, 10, 15 वर्षांमध्ये तो सिरोसिस मध्ये रूपांतर होऊ शकतो. आणि हा रिव्हर्सल आहे म्हणजे याला पूर्ववत आपण कंट्रोल करू शकतो. लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी काही शासकीय योजनाचा याला काही लाभ भेटू शकतो का? ओके, तर सगळ्यात पहिले लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी आपल्या इंडियामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची एक CM फंड असतो, याला आपण मुख्यमंत्री योजना म्हणतो, आणि दुसरं असतं प्रधानमंत्री योजना. तर ही ज्या दोन्ही आहेत तर मुख्यमंत्रीकडनं आपल्याला 2 लाखाची मदत आहे आणि प्राईम मिनिस्टरकडून 3 लाखाची मदत आहे. हे झालं याचं. आणि त्याच्यानंतर तर बाकीचे जे आहे त्याच्यामध्ये बाकीचे सिग्नेचर्स म्हणजे सेंट्रलचे जे लोक असतात रेल्वेमध्ये म्हणा किंवा अजून कुठलेही सेंट्रलचे जे जॉब्स आहेत त्याच्यासाठी पण आपल्याकडं त्यांचं एक पॅकेज दिलेलं आहे. तसं आय थिंक सेंट्रल गव्हर्नमेंटचं 14.5 लाखाचं 15 लाखाचं त्यांचं पॅकेज. दुसरं एक आहे जसं आता MPKVY जे असं महाराष्ट्र पोलीस समिती जे आहे त्याच्यामध्ये जवळपास 17.5 लाखाचं त्यांनी पॅकेज सांगितलं. ते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे इथे अवेलेबल आहेत. प्लस आता बाकीचे हे झाले तर अजून इन्शुरन्सेस पण आहेत. त्या गोष्टी पण आपल्याला इथं बऱ्यापैकी लोक अजूनही तपासणीकडे दुर्लक्ष करतात. ही मानसिकता तुमच्याद्वारे कशी बदलू शकते? आता या वर्षाची जी थीम आहे जसं लिव्हर वर्ल्ड डेची सगळ्यांची थीम असते. आता पुढे 19 तारखेला थीम येते. मागच्या वर्षी जी होती की फूड इज अ मेडिसिन. आताची जी थीम आहे ती बेसिकली म्हणजे स्ट्रॉंग हॅबिट्स आणि तुमचं सॉलिड लिव्हर म्हणजे सॉलिड हॅबिट्स आणि स्ट्रॉंग लिव्हर आहे त्याची थीम दिली. म्हणजे सॉलिड हॅबिट्स म्हणजे कुठल्या सॉलिड हॅबिट्स म्हणजे आता सध्या जसं सरांनी सांगितलं की बाबा रेग्युलर व्यायाम करणं, लठ्ठपणा वगैरे सगळ्या गोष्टी याच्यावरती नियंत्रण ठेवणं, मद्यपान शक्यतो टाळायचं, गरज असेल तर ते कमी करायचं, त्याच्यानंतर रेग्युलर म्हणजे व्हिजिट करणं, हे 4 महत्वाचे त्याच्यामध्ये आता सांगितले. म्हणजे ही जी थीम आहे या थीमवरती सगळेजण काम करायला लागतील. कारण बाहेर हे सगळ्या गोष्टी झाल्या की आता मॅसड जसं मॅश सांगितलं तर मेटाबॉलिक असोसिएटेड स्टिअटोलिटिस म्हणजे हे सगळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत. मेटाबॉलिक म्हणजे काय आलं तसं डायबिटीज आहे, ओबेसिटी आहे, हायपोथायरॉइड आहे, हे सगळे जे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आपण म्हणतो हे सगळे आता वाढत आहेत. म्हणजे प्रत्येक 30 पेशंटच्या मागे एका पेशंटला जवळपास 33% लोकांना हे सगळं हा आजार म्हणजे असं रेग्युलर झालं आहे. तर यांनी सांगितल्याप्रमाणे
डायबिटीज इंडियामध्ये म्हणजे आपण कॅपिटल झालो, सगळ्यात जास्त डायबिटीजचे पेशंट जे आहेत ते इंडियामध्ये असं झालं साहेब. तर हा खूप वाढायला लागला आता. सर फॅटी लिव्हरची लक्षणं आणि कारणं काय? तेच सांगतो, फॅटी लिव्हर अर्ली नाही, नाही. फॅटी लिव्हरचे काय बोलायचं ना? लक्षणं आणि कारणं. आता जनरली फॅटी लिव्हर हा एक असिम्टमॅटिक डिसीज असतो जनरली. कारण म्हणजे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा वेट, लठ्ठपणा, डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड, हे सगळे जे आजार आहेत, ओबेसिटी, याच्यामुळे फॅटी लिव्हर होतं. लिव्हरमध्ये चरबी जमा होते. नॉर्मली लिव्हरमध्ये चरबी 5% कमी असते, पण जेव्हा ती जास्त प्रमाणात वाढायला सुरुवात करते तेव्हा लिव्हरच्या ज्या पेशी असतात त्यांना ती इजा पोहोचते, हानी करते आणि लिव्हर सेल्सला रिप्लेस करून टाकते. कालांतराने हळूहळू जशा लिव्हरच्या सेल्स कमी होतात, लिव्हर कमकुवत होतो, कमजोर होतो आणि हळूहळू मग लिव्हरमध्ये फॅटी लिव्हर, नंतर लिव्हर हार्ड होतो, कडक होतो, नंतर लिव्हर सिरोसिस होतो. जनरली जे लक्षणं आहेत ते लिव्हर सिरोसिसमध्ये दिसतात. फॅटी लिव्हरमध्ये लक्षणं दिसत नाही इनिशियल स्टेजमध्ये. सिरोसिसमध्ये जसं की पोटात पाणी होणं, पायाला सूज होणं, रक्ताच्या उलट्या होणं, किडनीवर असर होणं, मेंदूमध्ये सूज येणं, अशी हे लक्षणं दिसून येतात. सर, नवी मुंबई तर महाराष्ट्र आता याच्यात एक सांगायचं आहे मला, आता हे फॅटी लिव्हर आपण कसं डायग्नोज करतो. तर आता सगळ्यांनी सांगितलंय की हे जे फायब्रोस्कॅन आहे, तर बेसिकली फायब्रोस्कॅन जसं दीपक सरांनी सांगितलंय, थोरात सरांनी सांगितलंय आणि विक्रम सरांनी सांगितलंय, त्यानुसार फायब्रोस्कॅनमध्ये बेसिकली काय करतात. फायब्रोस्कॅनमध्ये नुसतं फॅटीनेस पण नाही बघत, फॅटी सोबत त्याची लवचिकता किती आहे, ते किती स्टिफ झालेलं आहे, तर त्याची व्हॅल्यू मोजली जाते. त्या व्हॅल्यूनुसार सगळ्या पुढच्या गोष्टी असतात. तर ही जी गोष्ट आहे ही आपल्याला खूप महत्वाची पडते की हे लिव्हर सिरोसिसकडे जातोय का नाही जात. जर ही व्हॅल्यू आपल्याला व्यवस्थित कळायला लागली, त्याची रेंज असते, त्या रेंजच्या याच्यानुसार आपण प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही फॅटी लिव्हर सांगितलंय की आता फॅटी लिव्हर होतंय, ही व्हॅल्यू आपण दरवेळेस जेव्हा फायब्रोस्कॅन करू तेव्हा ती व्हॅल्यू कमी होते. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या फॉलोअप असतात. म्हणून फायब्रोस्कॅन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. फायब्रोस्कॅन म्हणजे बेसिकली ही नॉन इन्व्हासिव्ह, म्हणजे कुठली आपल्याला सुई खुपसायची वगैरे नाही आहे. सिंपल एक 3 ते 5 मिनिटात वरती सोनोग्राफी करून चेक करणं आहे, ह्या गोष्टी रेग्युलर आहेत. आणि त्यासोबत लिव्हर फंक्शन टेस्ट करणं, बाकीचे तुमचे लपलेले आजार जे आहेत ते सगळे शोधणं, हे सगळ्या गोष्टी आहेत. शक्यतो लिव्हरचे जे आजार आहेत ते आपल्या सगळ्यांना ना फक्त 50%च माहिती. 50% लिव्हरचे आजार आपण माहीत नाही, त्याला आपण क्रिप्टोजेनिक लिव्हर डिसीज. तर हे सगळे जे आहेत हे अजून बरेचसे आपल्याला अजून खूप मागे येतात. म्हणजे आता ते देव आपल्यावरती आहे. तर हे सगळे जे आजार आहेत ते आपण प्रयत्न करतोय लिव्हर क्लिनिकच्या माध्यमाने आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या सापडणार. तर गरज आहे सगळ्यांची. सर, नवी मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये किती टक्के लिव्हरचे पेशंट किंवा लिव्हर आहे, किती टक्क्यांनी वाढ आहे नवी मुंबई आणि महाराष्ट्र? एक्झॅक्टली असं आता जर अजून एक क्वेश्चन असं, अजून एक असं की जसे सर म्हटले की जवळजवळ 3 मध्ये एका पेशंटला फॅटी लिव्हर आहे. डायबिटीज जसं आपलं मी मागे पण सांगितलं की कॅपिटल आहे इंडियाचं, डायबिटीजमध्ये पण 5 पेशंट्सपैकी 2 ते 3 पेशंट्सना फॅटी लिव्हर असतोच. आणि फॅटी लिव्हर आहे, फॅटी लिव्हर इज द मिरर ऑफ युअर हेल्थ. फॅटी लिव्हर आहे म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये कुठेतरी काहीतरी इश्यू चालू आहे. फॅटी लिव्हर आहे म्हणजे तुम्हाला हार्टचे रिस्क वाढलेले आहेत, डायबेटिसचे रिस्क वाढलेली आहे, कोलेस्ट्रॉल वगैरे वाढण्याचे रिस्क वाढलेले आहे, अल्टिमेटली कॅन्सरचे रिस्क वाढलेले आहे. आपल्या हॉस्पिटलच्या मार्फत ही जी टेस्ट आहे याची काही मोहीम पण राबवणार आहात की लोकांनी ही टेस्ट करावी? So त्यासाठी एक्चुअली मेडिकल हॉस्पिटल्स में लीवर क्लिनिक करके कैंपेन चलाने का उद्देश्य वही है कि अवेयरनेस फैले. सो आज प्रिवेंटिव हेल्थ चेकअप का पहले लोग चेकअप नहीं कराते थे, बट अभी क्या है कि लोग चेकअप की व्याख्या ही बदल दिया है. जो डायग्नोस्टिक्स लेबोरेटरी में टेस्ट करते हैं बाहर, वो उनको चेकअप मान के वो बैठ जाते हैं, बट ना वो सोनोग्राफी कराते हैं ना कुछ आगे के कार्डियक टेस्ट कराते हैं, टीएनटी, और उनको चेकअप मान के बैठ जाते हैं. वहीं से समस्याओं शुरू होती है. इसीलिए एक लीवर क्लिनिक का कॉन्सेप्ट लेके मेडिकल हॉस्पिटल्स नवी मुंबई आया है, जिसमें पैकेज के माध्यम से सारा स्क्रीनिंग करने के लिए लोगों को प्रोत्साहित किया जाएगा. सो मतलब मेरे जितने भी डॉक्टर्स हैं आज वो रायगढ़ के पूरे डिस्ट्रिक्ट एरिया में जहाँ जहाँ छोटे छोटे एरियाज हैं जहाँ पे लोग नहीं पहुँच सकते हैं, गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट की सुविधा नहीं है, हिपेटोलॉजिस्ट जैसे डॉक्टर दीपक आहिर खुद पर्सनली जाके वहाँ पे स्क्रीनिंग करेंगे, डॉक्टर्स हमारे जो लिवर ट्रांसप्लांट सर्जन है वो वहाँ पे जाके स्क्रीनिंग करेंगे. तो ये उद्देश्य से एक कैंपेन शुरू किया गया है
हॉस्पिटल्स नवी मुंबई मेडिकवर हॉस्पिटल्स में सारी सुविधाएं उपलब्ध हैं, वो एक फैसिलिटीज मानी जाएगी। मगर हमारा मेन उद्देश्य है कि पैकेज के माध्यम से हमारे डॉक्टर्स गांव-गांव में लोगों को पर्सनली कम्युनिटी अवेयरनेस, टॉक से लीवर के अवेयरनेस के माध्यम से कॉर्पोरेट एम्प्लॉइज को बताएं, लोगों को बताएं एंड चेकअप करें, जहाँ पे उन लोगों को अर्ली डिटेक्शन किया जा सकता है एंड लीवर ट्रांसप्लांट से बचा जा सकता है। थैंक यू सर। समझे लिवर एक कप मुझे आपण